नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे तुमची टीईटी परीक्षा आणि या टीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी जोरात तयारीला लागलेले आहेत। पण लक्षात घ्या, ज्यांनी याच्या आधीही टीईटी दिलेली आहे आणि ज्यांना सक्सेस मिळालेलं नाही किंवा खूप अभ्यास करून पण आम्ही टीईटी क्वालिफाय होत नाही असे बरेच विद्यार्थी आहेत। तर आपण कुठं चुकतोय आणि आपण नक्की काय केलं पाहिजे हे तुम्ही इथे लक्षात घ्या। मी कविता देशमुख मॅडम, स्वतः टीईटी टेट क्वालिफाय आहे। PSI 2017 मी क्वालिफाय आहे। UPSC मेन्स मी 3 वेळा दिलेली आहे। तर लक्षात घ्या, जिथपर्यंत मी स्वतः एक्झाम क्वालिफाय केलेली आहेत, पहिली गोष्ट तर फक्त आणि फक्त स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून टीईटी क्वालिफाय होता येतं या गोष्टीवर ट्रस्ट करा। ठीक आहे, असं तुम्हाला मार्केटमध्ये कोणीच भेटणार नाही। तुम्हाला बोलतील की नाही आमची पुस्तकं घ्या त्याशिवाय तुम्ही टीईटी क्वालिफाय होणार नाही। पण विद्यार्थी काय करतात माहिती का, जे फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल आहे ते सोडून बाकीच्या मटेरियलच्या मागे लागतात। तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की कुठून क्वेश्चन विचारले जाणार आहेत, काय विचारलं जाणार आहे, पण विद्यार्थी ते सगळं सोडतात आणि इतर पुस्तकांच्या मागे लागतात। बघा, पुस्तकं कोणतीच वाईट नसतात किंवा चुकीची नसतात, पण आपल्या एक्झामची नीड का आहे, कुठून आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कितीही वेळा एक्झाम द्या, कितीही मेहनत घ्या, तिथं तुम्हाला सक्सेस मिळणं डिफिकल्ट आहे। तर लक्षात घ्या, आजच्या या सेशन मध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मी एक चांगला असा मंत्र देईन की जेणेकरून तुम्ही टीईटी क्वालिफाय व्हाल। फक्त इथं गरज आहे डेडिकेशन, डिसिप्लिन। तुम्ही तर टाइम खूप जास्त दिला पाहिजे अभ्यासाला। ओके, तर बघा, तुमची ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे ना, ही परीक्षा 2 स्तरावरती घेतली जाते। ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी इथं सांगते, 2 स्तरावरती घेतली जाते। याच्यामध्ये पहिला आहे प्राथमिक स्तर पेपर 1, इयत्ता 1ली ते 5वी। ठीक आहे, या वर्गासाठी जर तुम्हाला अध्यापन करायचं असेल तर हा आहे तुमच्यासाठी प्राथमिक स्तर। ओके, उच्च प्राथमिक स्तर 6वी ते 8वी या वर्गासाठी जर तुम्हाला अध्यापन करायचं असेल तर तुम्ही पेपर 2 इथं क्वालिफाय व्हायला पाहिजे। ठीक आहे, ओके। प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर्स इथं अनिवार्य असतील। इथेपर्यंत बेसिक इन्फॉर्मेशन ईच अँड एव्हरी स्टुडंटला माहित असते, लक्षात घ्या, तरी पण आपण इथं हे सांगतो। ठीक आहे, ओके, इथेपर्यंत क्लिअर झालं। नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला जो पेपर 1 आहे 1ली ते 5वी प्राथमिक स्तर महा टीईटी पेपर 1 याचा जो सिलेबस आहे ना, सिलेबस बघा, भाषा 1 आणि 2, भाषा 2। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, आता मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी हे भाषा तुम्ही जिथं कम्फर्टेबल असाल, तुमची जो क्रायटेरिया असेल ते तुम्ही तिथं भरून घ्या, त्याचा काही विषय नाहीये इथला। ठीक आहे, भाषा 2 इंग्रजी, मराठी। ठीक आहे, मराठी किंवा इंग्रजी हे सगळ्यांना माहिती आहे, भाषेमध्ये कुणालाही काही कन्फ्युजन नाही, लक्षात घ्या। इथपर्यंत सिलेबस सगळ्यांना समजतो। ओके, क्लिअर। तर इथपर्यंत सिलेबस सगळ्यांना समजतो। इथून पुढचा सिलेबस जर आपण बघितला, तिसरा पॉइंट बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, याच्यासाठी आपल्या ऍप्लिकेशन वरती बॅच चालू आहे। बॅच लाईव्ह नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगते, बॅच रेकॉर्डेड आहे। ठीक आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, कितीही वेळा तुम्ही लेक्चर बघू शकता आणि इथं MCQ पण तुम्हाला इथं सेशन मध्ये मिळून जातील। तर याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे VSMPSC अकॅडमी ऍप्लिकेशन। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक पण दिलेली आहे। इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशन साठी। तर बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी कंप्लीट बॅच तुम्हाला अवेलेबल होत आहे। बॅचची फीज आहे फक्त 550 रुपये। ठीक आहे, ओके, 550 रुपये मध्ये तुम्हाला मानसशास्त्र कंप्लीट इथं शिकवलं जाईल। इतर विषयांच्या बॅचेस माझ्याकडे नाही आहेत, फक्त मानसशास्त्र। ओके, आउट ऑफ मार्क्स तुमची इथं होऊन जातील मानसशास्त्रमध्ये। तर इथं बघा, या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधित 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील। ठीक आहे, आता लक्षात घ्या, मानसशास्त्राचा सिलेबस इतका मोठा आहे, बरोबर, कुठूनही कसेही क्वेश्चन येऊ शकतात। ओके, सिलेबस कव्हर करणं हेच एक चॅलेंज आहे, लक्षात आलं। त्याच्यामुळे मानसशास्त्र म्हणजे खूप हलक्यात घेऊ नका। या 30 मार्कांवरतीच तुमचं टीईटी पास व्हायचं का नाही हे सगळं डिपेंड करतं, बाकीच्या विषयामध्ये इतकी कॉम्पिटिशन राहत नाही, म्हणून आपण फक्त मानसशास्त्राची बॅच इथं
घेत आहोत. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावरती आधारित जे प्रश्न असतील ना त्यांचा समावेश राहील. आणि इथं तुम्हाला खूप छोट्या ह्याच्यामध्ये सिलेबस दिलाय. हा जर सिलेबस तुम्ही डिकोड केला तर 40 ते 45 उपघटक होतात जे तुम्हाला अभ्यासावे लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं त्यांनी काय दिलंय बघा की तुम्हाला मानसशास्त्रावरती कुठून क्वेश्चन येणार आहेत. अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम. आता तुम्हीच आठवा, डीएड असेल, बीएड असेल, तिथं मानसशास्त्र आपल्याला किती डीप मध्ये अभ्यासावं लागत होतं, बरोबर. आणि तिथूनच तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आणि प्लस बघा, सध्या राज्यामध्ये सुरू असलेला विहित पाठ्यक्रम, तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीची पुस्तकं काढून बघा, मानसशास्त्र इतकं डीप मध्ये आहे ना, त्याच्यामुळं मानसशास्त्राची बॅच करा. इतर बॅचेस नाही केल्या तरी चालतील, पण मानसशास्त्राच्या बॅचेस डेफिनेटली केल्या पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे झालं मानसशास्त्राबद्दल. गणित बघा, गणित या विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध. आता मी एक तुम्हाला इथं गोष्ट सांगते, मानसशास्त्र सोडून, बर का, मानसशास्त्र सोडून फक्त स्टेट बोर्डाची पुस्तकं करा, टीईटी क्वालिफाय होता तुम्ही 100%. पण स्टेट बोर्डाची पुस्तकाशी तोंडपाठ असली पाहिजे. तोंडपाठ कुठल्या पेजवरती काय दिले हे सुद्धा माहित असलं पाहिजे, तर तुम्ही टीईटी क्वालिफाय होता. ठीक आहे, तर फक्त स्टेट बोर्डाची पुस्तकं अभ्यासा. पहिलीचं काही गरज नाहीये. 5वी ते 10वीची जरी तुम्ही अभ्यासली ना, तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स पडतात. गणित असू दे किंवा तुमचा परिसर अभ्यास असू दे. परिसर अभ्यासासाठी विद्यार्थी काय करतात, कुठल्या तरी अकॅडमीच्या नोट्स वाचायचं, कुठल्या तरी पुस्तकं वाचायची काय गरज आहे, काहीच गरज नाहीये. तुम्ही जो तुमचा 1ली ते 5वीची पुस्तकं आहेत, बरोबर, किंवा तुम्ही 10वी पर्यंतची पुस्तकं वाचा. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटलं की बाबा काहीतरी व्हॅल्यू ऍडिशनल करावं, तर तुम्ही परिसर अभ्यासाचे नोट्स वाचा. पण तुम्ही आहे हे मटेरियल सोडता आणि बाकीच्या नोट्स वाचत बसता. तर बघा, इथं 1ली 2रीला स्वतंत्रपणे हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा आणि गणित विषयामध्ये एकात्मिक पद्धतीनं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला 10वी पर्यंत जे काही परिसर अभ्यास मध्ये येतं ना, सगळं तुम्हाला इथं वाचायचं आहे. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. आणि परिसर अभ्यासाचे मोफत लेक्चर आपल्या चॅनलवरती होतील. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. ठीक आहे. संदर्भ तुम्हाला इथं दिलाय बघा, प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम, अध्यापक शिक्षण पदविकेचा पाठ्यक्रम असेल आणि राज्य शासनाची 1ली ते 10वीची पुस्तकं दिलेलं असतं तुम्हाला इथं, पण विद्यार्थी करत नाहीत. ठीक आहे, 1ली ते 10वीची पुस्तकं करणं इतकं सोपं नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो, मायक्रो नोट्स काढाव्या लागतात आणि पुन्हा मग त्याची रिव्हिजन तुम्हाला करावी लागते. 6वी ते 8वी बघा, पेपर 2. इथं पण अगेन भाषेचा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील. तर स्टेट बोर्ड सोडू नका. मी तुम्हाला क्लिअर सांगते की स्टेट बोर्ड सोडू नका. राहिला प्रश्न मानसशास्त्राचा. मानसशास्त्राची जबाबदारी आपण इथे घेतलेली आहे. 550 रुपये फीज मध्ये बॅच जॉईन करून टाका. 1 वर्षाचा ऍक्सेस राहील. 1 वर्ष तुम्हाला इथं ऍक्सेस राहील. ठीक आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह नाही. या विषयासाठी तुम्हाला अगेन अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि राज्यामध्ये जो काही अभ्यासक्रम सध्या चालू आहे मानसशास्त्राचा, तो तुम्हाला इथं विचारला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, गणित विज्ञान. इथं तुम्हाला एकूण 60 गुण आहेत जर तुम्ही पेपर 2 देणार असाल. इथं सुद्धा मी तुम्हाला सांगते, विज्ञानासाठी 5वी पासून 10वी पर्यंतची पुस्तकं फक्त अभ्यासा, किंवा तुम्ही लुसेंटचं पुस्तक अभ्यासा. केसागर पब्लिकेशनचं मराठीमध्ये पुस्तक येतं लुसेंटचं. ही 2 पुस्तकं अभ्यासा. तुम्हाला विज्ञानाची कुठल्याही नोट्सची गरज पडणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, 6वी 8वीचा पाठ्यक्रम इथे लागू राहील. म्हणतात 6वी 8वीचा, पण 10वी पर्यंत तुम्हाला काहीही विचारलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. सामाजिक शास्त्र बघा, सामाजिक शास्त्राच्या बॅच साठी जर कोणी इच्छुक विद्यार्थी असतील, ठीक आहे, सामाजिक शास्त्राची जर बॅच तुम्हाला हवी असेल तर इथं तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. स्पेशल सामाजिक शास्त्राची बॅच. अगेन त्याची फीज पण 550 रुपये असेल, जास्त फीज आपली नाही, लक्षात घ्या. तर 550 रुपये मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि 550 रुपये सामाजिक शास्त्र. अशा ज्यांना पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र करायचं आहे, कॉन्टॅक्ट करा.
लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. 2 दिवसामध्ये आपले जे रेकॉर्डेड बॅचेस आहेत ते चालू होतील. इव्हन तुमच्याकडे पण टाइम नाहीये. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, काठिण्य पातळी देतात 6वी ते 8वी, पण मी तुम्हाला वारंवार सांगते की 10वी पर्यंतचा सगळा भाग इथं विचारला जातो. जर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायला वेळ नसेल आणि जर कम्प्लीट स्टेट बोर्ड वरती तुम्हाला बॅच हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी मला पर्सनली मेसेज करा की मॅडम मला कम्प्लीट 5वी ते 10वी स्टेट बोर्ड बॅच हवी आहे. भली ती विज्ञानाची असेल, सामाजिक शास्त्राची असेल. ठीक आहे, विज्ञान, सामाजिक शास्त्र, गणित विषय मी शिकवत नाही. मानसशास्त्राची बॅच आपल्याकडे आहे. सामाजिक शास्त्र ज्यांना स्पेशल फक्त सामाजिक शास्त्र लावायचं आहे, पर्सनली कॉन्टॅक्ट करा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर बघा आता इथं बघा, इथं तुम्हाला 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तकं म्हटले. मी तुम्हाला बोलले की नाही, बीएडचा अभ्यासक्रम पण राहील इथं आणि 1ली ते 12वीची पुस्तकं इथं तुम्हाला अभ्यासायची आहेत. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीनं हा एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. कुठेही 4,000 3,000 फीस भरून बॅचेस विद्यार्थी करतात तरीही क्वालिफाय होत नाहीत. जे आपले बारकावे आहेत ते समजून घ्या. जिथं गरज आहे तशाच बॅचेस लावा. सेपरेट बॅचेस अवेलेबल असतात आणि स्टेट बोर्ड कंपल्सरी करा म्हणजे करा. तुम्ही कुठेही बॅच करा, काहीही करा. जर तुम्ही स्टेट बोर्ड स्किप केलं तर तुम्ही ही एक्झाम कधीच पास होत नाही. ठीक आहे, ओके. चला, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत 2 दिवसात मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला तिथं ऍप्लिकेशनची लिंक सेंड केली जाईल आणि रेकॉर्डेड सेशन तुम्हाला तिथं अवेलेबल होतील. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.